आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। आदिवासी बांधवांना शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे मंजूर रक्कम तात्काळ द्या अशा मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा भिल्ल समाज विकास मंचच्या वतीने देण्यात आले। निवेदनात म्हटले की महाराष्ट्र शासनातर्फे आदिवासी विद्यार्थी, सुशिक्षित, बेरोजगार आदिवासी लोकांसाठी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत योजना राबवण्यात येतात, जेणेकरून आदिवासी लोकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास झाला पाहिजे। परंतु सन 24 ते 25 मागील 1 ते 1.5 वर्षांपासून आदिवासी लोकांची प्रकरणे दाखल आहेत। काहींच्या मुलाखती झाल्या असून महामंडळाचे शासकीय कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर येऊन भेट दिल्यानंतर देखील आजपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही, तरी योग्य ती कारवाई होऊन शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाकडून आदिवासी बांधवांची कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर रक्कम देण्यात यावी, अन्यथा जन आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। यावेळी संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, रामाभाऊ मालचे, भटू मालचे, महेंद्र मालचे, अनिल सोनवणे, नानजी अहिरे आदींसह उपस्थित होते। नमस्कार, मी दीपक अहिरे। आज आम्ही सन्माननीय उपजिल्हाधिकारी शरद पवार साहेबांना लेखी निवेदन दिलं का जे शबरी वित्त आयोगाचे 25-26 जे प्रकरणं दाखल केलेली होती, त्या प्रकरणाची काहींची मुलाखत झाली, काहींची इंटरव्ह्यू झाली, काहींच्या समक्ष जागेवर येऊन पाहणी केली आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी, आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी। परंतु आतापर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे पडलेले नाहीत, म्हणून त्याचे कर्ज मंजूर झालेले आहे। त्या मंजुरांना तात्काळ पैसे मिळावे म्हणून आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारीकडे लेखी तक्रार केली, निवेदन दिलं। परंतु जर असंच असेल 2-2, 3-3 वर्ष आदिवासी विभाग, आदिवासी विद्यार्थी असेल, बेरोजगार असेल, यांच्यासाठी जो जीवनमान उंचावण्यासाठी जो आदिवासी विकास विभागाचा निधी असतो, हा जर 6 महिन्याच्या आत जर त्यांना भेटत राहिला तरच आदिवासी समाजाचा जो विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, हातमजूर असेल, यांचा विकास तरच होईल। परंतु तसं न होता आदिवासी विकास विभागाचे 2-2, 3-3 वर्ष अर्ज दाखल केलेले असतात, प्रकरण दाखल असतात, 2-2, 3-3 वर्ष रखडले जातात। म्हणून आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या गोष्ट लक्षात आणून दिली। हे जर आम्हाला तात्काळ 1 महिन्याच्या आत प्रकरण मिळाले नाहीत शिंदखेडा तालुक्यात धुळे जिल्ह्यातल्या, तर आम्ही जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आदिवासी आयुक्त कार्यालयावर। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।